हॅलो चेक हॅलो. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. हाय गावदेवी चषक सातचा आपल्याला पहिला दिवस पाहायला मिळतो आणि पहिलीच मॅच देखील हनुमान क्रिकेट संघ उंबारले आयोजित हाय गावदेवी चषक 2025 आपल्याला पहिला सामना इकडे पाहायला मिळेल आणि उद्घाटन सोहळा देखील नुकताच पाहुण्यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे. पहिली मॅच दोन टीममध्ये दीपदादा प्रतिष्ठान वडवलीसी आणि त्यांच्या अगेन्स्ट हर्ष 11 वडवलीसी मध्ये आपल्याला पहिली मॅच पाहायला मिळणार आहे. 2 धावेची पेनल्टी वडवलीसी संघाला असणार आहे. त्याचं कारण त्यांचा 12th मॅन जो आहे तो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आणि जी स्पर्धा आपण पाहतोय अच्छा ड्रेस कोड तसा नाही आहे. 12th मॅन आहे, ड्रेस कोड नसल्या कारणानं नियम जो आहे आपल्या कल्याण ह्युमन क्रिकेट असोसिएशनचा त्या नियमांचं पालन करता 2 रनची पेनल्टी असणार आहे. 5 ओव्हरची मॅच असणार आहे आणि पहिला P1 P2 असे आपल्याला 2 षटकं पाहायला मिळतील. उर्वरित 3 षटकं रेग्युलर आपल्याला जरूर इन ॲक्शन असा आपला खेळ पाहायला मिळाला. प्रतिमानी दर्शदार असा आपल्याला मैदान खास करून उंबारली म्हटलं की क्रीडांगण खूप सुंदर असते आणि पहिला बॉल कमी गतीनं हाताळला जरूर. चेंडू शॉट थोड्यामानच्या दिशेनं वेगानं चाललेला आहे. 3 फिल्डर पाठला करतायत. चेंडू शोधून फेक करेपर्यंत काहीशा रन्स इकडनं डाऊन घेतला जातील. 3 तर कंप्लीट झाले. चौथीचा प्रयत्न सुरू होता. 3 धावा मिळतील. अंपायर्स काहीतरी सूचना देत आहेत. फॉलो थ्रू मध्ये आपल्याला यायचं नाहीये. विकेटवरनं आपल्याला धावायचं नाही खास करून. दहा वाजून 28 ला पहिला चेंडू रिलीज झाला होता. याची देखील आपण नोंद घ्यायची. दोन्ही टीम कॅप्टन एक सिंगल धावीत मिळते. सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पुढे स्कोर विरोधी एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात. 4 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं सागर पाटीलचं आणि 2 सलामीवीर फलंदाज ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं वाडेकर संघ जेव्हा जेव्हा खेळा तेव्हा तेव्हा त्यांची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. ओ द विकेटनं नेक्स्ट बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न जरूर. चांगला फटका आहे. फिल्डरला बीट करत चेंडू वेगानं चालेल. रन्स इकडनं चांगला मिळतील. चांगले रन्स मिळतील. पहिला चौकार आला आहे या स्पर्धेचा बॅटर अतुल बोईरच्या बॅटमधून. या आमच्या ज्येष्ठ नागरिक बाबू बोईर यांचं देखील आगमन झालेलं. त्यांना विनंती की आपण बाबू या आपण व्यासपीठावरती यायचे. उंबारले गावचे आमचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय बाबू बोईर यांचं आगमन झालेलं. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. टायमिंग भरपूर चांगलं पाहायला मिळालं. फक्त दिशा दिली अतुल बोईरला. माहिती आहे पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेमध्ये अशीच बॅटिंग करावी लागेल. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न जाईल पुढे. स्कोर कार्डमध्ये एकूण धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 धावा आहेत. पहिला सामना आपल्याला आजच्या दिवसातील हनुमान क्रिकेट संघ उंबारले आयोजित हे क्रिकेट टुर्नामेंट 2 दिवसीय आपल्याला स्पर्धा 16 संघ ग्रामीणच्या आपल्या कल्याण मुलीचे खेळणार आहेत. या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर असं नियोजन, चांगले मॅनेजमेंट आणि पहिला सामना देखील रंगतदार जरूर होईल. यावेळेचा फटका चांगला. प्रतिम शॉट, सिग्नेचर फटका अतुल बोईरचा. काय शॉट होता.
रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. शनिवारचा शुभ दिवस देखील आणि सुंदर असा सॉन्ग देखील आपण ऐकलं डीजे मास्टरच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग होती आहे. अतुल भोईर 360 अँगलमध्ये सातत्यानं तो खेळत असतो. खास करून पॉवर प्लेमध्ये अजून एक फटका दमदार आहे स्क्रीनच्या दिशेनं. बॅक टू बॅक तिसरा चौकार. क्लासिकल बॅटिंग होत असताना या पहिल्याच षटकामध्ये खास करून अतुल भोईरची चौकार. हे आमचे महेंद्रदादा म्हात्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्याच नावानं संघ वाडेकर खेळतोय त्यांच्या भावाच्या नावाने. यावेळेचा फटका प्रतिमे अजून एक क्लासिकल शॉट कव्हरला बीट करत असताना बॅक टू बॅक चौथा चौकार आलाय. काय बॅटिंग होतीये, जबरदस्त बॅटिंग अतुल भोईरची. थँक्यू डीजे. चला रिया प्लीज का आपण थोडा वेळ कमी घ्या. लास्ट इयर खरं तर खूप दर्जेदार खेळ आला होता वाडेगड टीमचा याच मैदानावरती. आय थिंक मानपाडा टीमच्या वतीनं जे क्रिकेट टुर्नामेंट नाईट रजनी आपण पाहिली आणि तिथे चॅम्पियन संघ राहिला होता जय जलेश्वर वाडेगरमध्ये. आज दीपकदादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेगर संघ खेळतो आणि या टीमचे पुरस्कर्ते आपल्या VIP डाईजवरती आलेले आहेत. एक अप्रतिम खेळाडू उद्योजक महेंद्रदादा म्हात्रे आपलं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. व्हेरी गुड मॉर्निंग. पहिला षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या वर्षी अखेरीस एकूण धावा आपण पाहतोय. स्कोर कार्डवरती एकूण 20 धावा. 4 बोर 4 चौकार लगावले अतुल भोईरनं. प्रणितला सायकल्स नव्हती पहिल्या षटकामध्ये. त्याचं कारण 6चे 6 चेंडू अतुल भोईर खेळला होता. यस एक सिंगल आली होती प्रणितच्या बॅटमधून. सतीश जाधव P2 मध्ये आपल्याला ब्रावो बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळेल. आता 3 फिल्डर इनफिल्डच्या बाहेर देखील असणार. देखील लॉंग ऑनच्या दिशेनं सध्या तरी फिल्डर फिल्डरिंग करतोय. अंपायर्स रतन थोडं आपण वेग कमी घ्या. सातत्याने खेळून आपण सूचना द्यायच्या आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस एकूण धावा फलकावरती 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग खास करून अतुल भोईरची सुरुवात करून दिलेली आहे. इकडनं ब्रेक तो हवा, विकेट हवी आहे WC संघाला. आक्रमण करायचं होता, खिचून मारायचा होता ऑनसाईडला फटका. चेंडूना बॅटचा संपर्क नाहीये. अकोटा पादा जरूर पाहायला मिळाला. थोडीशी लेंथ मागे ठेवली होती. सतीश जाधवनं आला डॉट बॉल. दुसरं षटक प्रगतीपदावरती. ओद विकेट ना पाकुला जाऊन कट करत असताना फटका तर चांगला आहे. डीपमध्ये आता फिल्डर आहेत. पॉवर प्ले दुसरा आपल्याला पाहायला मिळेल. तसंच कारण 3 फिल्डर आता पेट्रोलिंग करत आहेत इनफिल्डच्या बाहेर. सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 पुढे. स्कोर कार्डवरती एकूण धावा आहेत 21 धावा. षटक दुसरं प्रगतीपदावरती सतीश जाधवचं. फिल्डिंगमध्ये सातत्याने चेंजेस पाहायला मिळत आहेत. खास करून जेव्हा अतुल साकिंग एंडला येतो.
खराब होता चेंडू, फक्त दिशा दिलेली आहे. रन्स इकडनं देखील चांगला मिळतील. चेंडू वेगानं चाललेला लॉंग लेगच्या दिशेनं, बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा 4. बॅटिंग पाहायला मिळते. 5 बॉलमध्ये 5 चौकार, 300 पेक्षा जास्त त्याचा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग होती या पहिल्या डावामध्ये, खास करून अतुल भुईरची. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 25. अजून एक फटका त्याच दिशेने खेळलेत. क्लासिकल बॅटिंग होतीये. चौफेरी फलंदाजी आणि 6 बॉल 6 चौकार मारणारा पहिला खेळाडू. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 29. 29 धावा. भावेश पाटील आमचे ऑफिशियल गुणसंख्या खूप सुंदर आम्हाला माहिती देत आहेत. अजून एक फटका त्याच दिशेने खेळ आहेत. आता फिल्डर आहे, झेलची शक्यता देखील होती. झेल ड्रॉप झाला. कॅचेस विन द मॅचेस सेकंडचा देखील कॉल आहे. वेगानं 2 देखील धावा इकडनं कंप्लीट झालेल्या आहेत. महत्वपूर्ण झेल होता, ज्या अनुषंगानं अतुल बुर्जा फार्मात विकेट मिळू शकले असते. प्रयत्न जरूर होते सतीश जाधवचे. रन्सीकडनं अजून 2 मिळतील. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 जाईल. पुढे स्कोर कार्ड 31. 31 धावा धावपलकावरती आहेत. दीपक दादा प्रतिष्ठान, जय जलेश्वर वाडेकर संघ पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना राऊंड विकेटनं रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. आता लेन चांगली. त्याचा टप्पा देखील खूप सुंदर पाहायला मिळाला. थोडासा खाली राहिला चेंडू. येतो डॉट बॉल. 2 ओव्हरचा केस संपला पॉवर प्लेच्या. आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये बिनगडी बाद रन्स आपण पाहतोय. एकूण 31 धावा आहेत. एक चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी, जे 6 बॉल 6 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. अतुल भुईरच्या बॅटमधून प्रणीत देखील चांगला खेळतोय. आमचे शाहूमामा पाटील यांचं देखील आगमन. आपले मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. यस दिजे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण रेडी राहायचे. खोनी विरुद्ध जुनी डोंबिवली संघ आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळेल. कोळेगावच्या अगेन्स्ट इडूट बी संघ इन ॲक्शन आहे. आणि पडलेगावच्या अगेन्स्ट नारिवली संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. एकूण 8 संघ इन ॲक्शन आजच्या या पहिल्या दिवसामध्ये खेळतील. गावदेवी चषक 2025 क्रिकेट टुर्नामेंट 2 दिवसीय स्पर्धा. मात्र अतिशय सुंदर आणि चांगलं असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. वेळ थोडा कमी कर्षित करा, जास्त वेळ घेऊ नका. थर्ड ओव्हरला सुरुवात होते. बॉलिंग मार्कवरती आकाशाला लॅफ्ट थांबायत समोर ड्राईव्ह करत असताना साईड स्क्रीनच्या दिशेनं रन्स मात्र एक सिंगल मिल. प्रणीतनं जास्तीत जास्त स्ट्राईक अतुलला दिलेली आहे. ज्या अनुषंगानं अतुल खूप चांगली बॅटिंग करतोय. सिंगल स्ट्राईक लगेच तो रोटेट करतोय. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 न पुढे स्कोरबोर्ड 32 वरती. आज 8 संघ नामवंत या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये खेळतील. आता पॉवर प्ले संपला आहे.
फिल्डर आपण जर बघितलं तर ऑन साईडला स्क्वेअर लेग आहे. मिड विकेटला फिल्डर लॉंग ऑनला थोडासा स्क्वेअर ठेवला फिल्डर. साईड स्क्रीनला देखील एक फिल्डर आहे आणि एक पॉईंटच्या बाहेर फिल्डर. नेक्स्ट बॉल फुल टॉस होता. ऑन ड्रायचा हा फटका. सेकंडचा कॉल जरूर असेल. स्मार्ट क्रिकेट मैदानामध्ये माहिती आहे की ऑलरेडी रन्स भरपूर चांगले आलेले आहेत. सिंगल डबलने देखील इकडनं धावा येऊ शकतील कारण का जो फिल्डर होता भरपूर दूर होता. प्रशांत आय थिंक तिकडे होता डीपमध्ये. वैरेश लॉंगॉनच्या दिशेनं त्याचाच फायदा घेत असताना अतुल भोईर या 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 2 पुढे. स्कोर बरोबर 1 रन्स आहेत. 34 धाव आहेत. षटक क्रमांक 30 रे. बॉलिंग मार्कवरती आकाश. आतापर्यंत चांगली बॉलिंग पहिल्या 2 बॉलमध्ये. फुल टॉस फक्त दिशा दिली. फटका देखील अप्रतिम आहे. मोठी चेस आहे. फिल्डर तिकडे वेगाने पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करतोय. चांगली फिल्डिंग. चेंडूला उचलून फेक करेपर्यंत 2 धावा झालेल्या. चांगली थ्रो देखील डीप मधून. मिळतील धावा इकडनं 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 36 वरती. 36 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. 30रं षटक प्रगतीपथावरती. नेक्स्ट बॉल ज्या रन्स पॅलेंटिलचे आहेत त्या आपण जरूर इनिंग ब्रेकमध्ये जेव्हा इनिंग कंप्लीट होईल तेव्हा आपण ते ॲड करू. सध्या तुम्हाला लाईव्हला तो स्कोर दिसतोय. 2 धावा एक्स्ट्रा ज्या आहेत त्या आपण ऑलरेडी ॲड केलेल्या आहेत. चांगला फटका खोदून काढलाय. चांगली फिल्डिंग. लेअरिंगचा प्रयत्न. विकेट इथं मिळू शकली असती कदाचित. हातामध्ये चेंडू जरी आला असता आकाशात तरी देखील प्रणित पिक्चरमध्येच नव्हता. भरपूर दूर गेला होता तो. बरोबर विकेटच्या मध्ये आला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. सतीश जाधवला माहिती विकेट महत्त्वाचे. विकेट अजूनही आली नाहीये आणि दोन्ही फलंदाज जर शेवटपर्यंत खेळले तर एक मोठी धावसंख्या 60+ धावसंख्या कदाचित स्कोर बोर्डवरती पाहायला मिळेल 5 ओव्हरच्या मॅचमध्ये. मी तोच प्रयत्न त्याचा असावा म्हणून त्याने डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. आल्या डॉट बॉल. रन्स देखून स्कोर कार्डवरती 36. षटकातील पुढील चेंडू आकाश. सेप आउट झाले. यावेळीचा फटका चांगला डीप मध्ये. तिकडे बघतो आपण फिल्डर देखील नाही आहेत. चेंडू स्लीपर कव्हरला बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. बाउंड्रीज आतापर्यंत ज्या आहेत चौकार आलेले आहेत. आपण बघतो अतुलच्या बॅटमधून 7 चौकार आले आहेत. त्याच्यामध्ये त्यानं 6 बॉल 6 देखील चौकार मारलेले आहेत. हा विक्रम आपल्याला पहिल्याच मॅचमध्ये पाहायला मिळाला. अतुल भोईरचा क्लासिकल बॅटिंग होती. 40 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. पुन्हा रिवर्स खेळ आहेत. फिल्डर सागर तिथे पोहोचेल का. भरपूर वेगाने तो देखील चालला. आउटफील्ड फास्ट. चेंडू थांबणार नाहीये. हा देखील चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक मोठे फटके. अजून एक चौकार. थँक्यू डीजे.
थँक्यू सो मच. जेव्हा जेव्हा ड्रिंक्स ब्रेक असेल तेव्हा तेव्हाच 12 मॅनच जाणारे मैदानामध्ये, याची देखील आजच्या सगळ्या टीमनं नोंद घ्यावी. डिसिप्लिन आपण जेव्हा जेव्हा कल्याण वुमेन क्रिकेटचा नक्कीच विचार करतो किंवा असोसिएशनचा, आणि त्याच्या अंतर्गतच क्रिकेट टुर्नामेंट होत असतात. मॅनेजमेंट तर खूप चांगली आहे, त्याच्यासोबत डिसिप्लिन देखील तेवढीच तुम्हाला पाहायला मिळेल. वेळवेळेस नक्कीच तुम्हाला आम्ही सांगत असतो, प्लीज थोडा वेळ कमी घ्या. मानेरकर, आपण थोड्या सूचना द्या खेळाडूंना. आपण थोडा फोनचा वापर जर कमी केला तर बरं होईल प्लीज. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस एक चांगली धावसंख्या स्कोर बोर्डवरती धावा आहेत 44. 44 सतीश जाधवला कंटिन्यू केलेला. आपल्याला पहिली 50 पाहायला मिळेल का? कारण इंडिव्हिज्युअल आता आपण रन्स बघितल्या अतुलच्या तर 41 झालेल्या आहेत. चांगला खेळ आहे तो. ऑन साईडला पूल करायचा होतो फटका, त्या चांगला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग, तेवढाच चांगला थ्रो देखील. प्रशांत पाटील डीपमध्ये. वडोली संघ जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा तेव्हा आपण पाहत असतो त्यांची फिल्डिंग म्हटलं तर सांडर आहे फिल्डिंगमध्ये. तोच आपल्याला पाहायला मिळाला आतापर्यंत. एक झेल जरूर ड्रॉप झाला अतुलचा, तो अवघड देखील होता. मग अतुलनं आतापर्यंत खूप चांगला 8व्या बॅटनं ऑन साईडला खेळायचं होतं जरूर. मग तो चेंडू लेग स्टिकच्या जास्त बाहेर आहे. सांगत असताना हा वाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड 46 धावा. यावेळेचा फटका हवेत खेळलेत. डीप मध्ये कोणी फिल्डर देखील नाहीत. रन चांगला मिळतील श्रींच्या दिशेनं, आणि हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. सुपर कंट्रोल मध्ये शॉट नव्हता तरी देखील एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि अतुलनं पहिल्या मॅच मध्ये जर 50 लगावली तर टीमचे ऑनर महेंद्रदादा मात्रे जे संघ मालक आहेत यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस असतं, आणि त्या अनुषंगानं बॅटिंग तो करतोय. अजून एक फटका चांगला आहे. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. आय थिंक या स्पर्धेची पहिली 50 देखील, आणि बॅट दाखवायची अतुल. काय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला पहिल्याच मॅच मध्ये. जबरदस्त क्लासिकल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, ज्या अनुषंगाने तो फटके केला. एकही मोठा आपण बघतोय षटकार या इनिंग मध्ये नाहीये, मात्र जे काही चौकार खेळलेले आहेत ते साध्या त्यांना गॅप मध्ये त्याचे आपल्याला फटके पाहायला मिळाले. आणि एकूण 10 चौकाराच्या मदतीनं त्याच्या इंडिव्हिज्युअल रन्स आपण बघतोय झालेला आहेत. अजून एक फटका चांगला. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. जेव्हा जेव्हा तो खेळला तेव्हा तेव्हा तो चौकार त्याला मिळालेला. एकूण 11 चौकार या इनिंग मध्ये त्याचे. आणि त्याचे इंडिव्हिज्युअल रन्स आपण पाहतोय 54 झालेला आहे. आणि संघाची एकूण धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर बोर्ड 58 वरती आहे. एकही विकेट अजूनही भागीदारी वाडेकर संघाची. चांगला क्रिकेट. सेकंडचा कॉल जरूर असू शकतो, आणि तेच आपल्याला पाहायला मिळाला. वेगानं प्रशांत देखील थ्रो करतोय, तेवढाच वेगानं प्रणित आणि अतुल पोहोचतोय देखील. रनसीकडनं अजून या 2 मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 2 न पुढे. स्कोरवरती गुण धाव आहेत 60. संघ मालक देखील भरपूर खुश असतील, ज्या अनुषंगानं पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला 50 देखील पाहायला मिळाली. महेंद्रदादा मात्रे 60 धावांची भागीदारी पहिला विकेट करिता. अतुल शुल्लिकनी कामगिरी.
अजून एक फटका जबरदस्त आहे. काय शॉट. क्लासिकल क्लासिकल बॅटिंग होतीये आणि हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. अडुसष्ट धावा झालेल्या आहेत. यस डीजे. सिक्स 68 68. मॅच बॉल वाटतं आलाय मैदानात. समोर आहे बघा. सन्मान्य आमचे विठ्ठल पाटील योगेश योगेश पाटील गणेश भांडे तिघे आमच्या मित्रांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. कृष्णा पाटील बॉलिंग मार्कवरती लास्ट ओव्हर मध्ये.
चला कोणीचे कॅप्टन इथं पोहोचलेत. जुनी डोंबिवलीचे कॅप्टन तुषार आला असेल तर आपण लगेचच रिपोर्ट करायचं. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करतोय. कृष्णा पाटील लास्ट ओव्हरमध्ये समोर अप्रतिम फटका खेळलेत. डीप मध्ये कोणी फिल्डर देखील नाहीयेत. मग आमच्या हॉलिंडर्स तिकडे आहेत. देवा पाटील धावा 4. क्लासिकल बॅटिंग, एकही विकेट आतापर्यंत गेली नाहीये. रिवर्स खेळलेत. रन्स इकडनं अजून नक्कीच चांगला मिळतील. डीप मध्ये कोणी फिल्डर नाहीयेत. हा देखील चेंडू पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 76. मोठी धावसंख्या पहिला विकेट करिता. 70 पेक्षा जास्त धावा जोडल्या गेल्या. प्रणित पाटील, अतुल भुईर चा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो मैदानामध्ये. कृष्णा पुन्हा रिव्हर्स खेळलेत. सागर पोकुर वेगान तिकडे पोहोचलेत देखील. चेंडू चोचून फेक करेपर्यंत रन्स इकडनं अजून 2 मिळतील. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 2 न पुढं. स्कोर बोर्ड 78. मोठी धावसंख्या पहिल्याच या मॅचमध्ये. आजचा पहिलाच दिवस या क्रिकेट टुर्नामेंटचा आणि पहिल्याच मॅचमध्ये एक मोठी धावसंख्या दीपकदादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर टीमकडनं. कृष्णा ओद विकेटनं फुल टॉस ऑन साईडला टर्न केला फटका. डीपमध्ये स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग देखील. धाव मात्र एक सिंगलच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 79.
महत्त्वपूर्ण मॅच आणि या मॅचचा टॉस करण्यात आमचे महेंद्रदा म्हात्रे यांना विनंती की आपण टॉस करिता तुझ्यासोबत जॉईन व्हायचे. टेल आणि हेड असा टॉस असणार आहे. कोणाची कॉलिंग आहे? चला, करणची कॉलिंग असणार आहे. हेड असा कौले आणि टेल आलेला आहे. थँक्यू सो मच. टॉस मित्र जिंकलाय. का असेल निर्णय? पेंडिंग ठेवू डिसिजन. पेंडिंग आहे निर्णय. आतापर्यंत किती मॅचेस या सीझनमध्ये तुम्ही खेळलात आणि कशा प्रकारे खेळ राहिलाय? 2च मॅचेस खेळलो आहे. त्या हिशोबाने चांगला खेळ राहिला आमचा. पहिल्याच टुर्नामेंटमध्ये चांगल्या संघाबरोबर फाईट झालेली, ती मॅच जिंकलो आम्ही. प्रयत्न करू. काही चेंजेस या सीझनमध्ये टीममध्ये आम्हाला पाहायला मिळतील का? जो संघ सातत्यानं खेळत आलेला आहे तोच आपल्याला खेळ नक्कीच पाहायला मिळेल? नाही, यावर्षी यंगस्टर्स भरपूर बघायला भेटतील, कारण की जुने प्लेयर्स जॉबला वगैरे जातात तर बिझी असतात, त्यामुळे. शुभेच्छा तुम्हाला विजयाकरिता. कारण टॉस असतात तो अतुल भोईर आज मैदानाचा चमकत असताना पहिल्या डावामध्ये दीपक दादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकरसाठी ड्राईव्ह केला. नो चान्स फॉर फिल्डर. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या गॅप मधून बॉल सीमा रेषेच्या बाहेर चौकार. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती ओपनिंग सेरेमनीच्या वेळी आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पण पार पडला आणि आताही मंचावरती तुम्हाला नामवंत पुरस्कर्ते टेनिस बॉल क्रिकेटच्या आज ज्यांनी वाडेकर या संघाला पुरस्कृत केले. पण दीपक दादा प्रतिष्ठान संघ आपल्याला व्यावसायिक ऑल इंडिया ओपन स्पर्धांमध्ये देखील पाहायला मिळाला आणि मी यासाठी त्यांचं कौतुक करेन की जी डोंबिवली प्रीमियर लीग झाली त्यामध्ये जो त्यांचा संघ होता त्या संघाच्या खेळाडूंच्या जर्सीवरती मात्र प्रत्येक समालोचकाचं नाव होतं. हा फार मोठा खरं तर सन्मान आमच्या सर्व समालोचकांचा कल्याण डोंबिवलीचा त्यांनी केला, त्याबद्दल महेंद्रदादा म्हात्रे यांचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण आहोत. धावाफलकावरती सध्या आपल्याला 11 धावा पाहायला मिळतात. त्या मॅचमध्ये 82चं टार्गेट आहे. वाईटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. प्रत्येक डावामध्ये तुमच्याकडे एक रिव्ह्यू आहे जो तुम्ही वाईट साठी घेऊ शकता. बॅटिंग टीमने घेतला. येस, अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज करण्यात आलेला आहे. टेक्नॉलॉजी आणि सध्याच्या घडीला सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या LBW देखील पाहायला मिळाला आपल्याला नुकत्याच झालेल्या भिवंडी प्रीमियर लीगमध्ये. GTCने देखील आविष्कार सर्वात अगोदर आणलेला आहे. गेल्या काही वर्षांअगोदर आपल्याला GTCद्वारे देखील LBW पाहायला मिळायचा. मात्र त्यासाठी कॅमेरा वर्क आणि क्वांटिटी, कॅमेऱ्याची क्वांटिटी देखील पाहिजे, तरच या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. ॲक्शन रिप्ले ऑन स्क्रीन.
हॅलो रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट इज डॉट बॉल. नावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या लॉफ्ट केल्या बॉलला लॉंग ऑनला फिल्डर जरूर आहेत पण त्यांचा आणि तो ऑपोनंट दिसेल त्यामुळे वारंवार आपण प्रणितला बघितलं असेल, अतुलला बघितलं असेल, पहिल्या डावामध्ये स्विच हिटचा प्रयत्न दोघांकडून होत होता. 17 धावा सध्या धावफलकावरती. वन्स अगेन हार्ड लेन जरूर होता, पंच केलाय डीप मध्ये प्रियांशू आलाय, चांगला झेल आणि येथे पहिली विकेट. विशाल होतोय बाद. हर्ष 11 वडोलीसीला पहिला झटका. पहिली विकेट 17 वरती आलेले. 2 बॉलचा खेळ आणि बाकी आहे. जबरदस्त बॅटिंगची पार्टनरशिप आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाली आणि कुठेतरी त्या खेळाला उत्तर देत असताना सतीशने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, विशालनेही केला, पण जो कमी गतीने बाउन्सर आला त्यावरती मात्र ते प्रभावी ठरले नाही. फटका फसला आणि कवचला चांगला झेल. यानंतरच्या मॅचचाही टॉस झालेला आहे. गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ डोंबिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण पाहणार आहोत श्री गणेश क्रिकेट संघ खोणी जो पुढचा सामना. आय थिंक डोंबिवलीने टॉस जिंकला. डिसिजन थोड्या वेळ त्यांचा पेंडिंग होता. खेचून मारण्याचा प्रयत्न टॉप हेज आहे. विकेट किपर सिद्धू थोडासा दूर आणि येत असताना आपण पाहतोय ती एक धाव. अशा पद्धतीने डॉट बॉल आहे. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता पण तिकडे दोन्ही बॅटर्स आपापल्या एंडला 17 धावा सध्या तरी आहेत आणि 17 वरती भावेश आपण पाहतोय की मागच्या 3 बॉलमध्ये एकही धाव आली नाही. एक षटकार आला अतुलच्या अगेन्स्ट पण त्याने केलेलं कमबॅक सुपर. शेवटचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता आणि जास्त बाहेर निघालाय. वेल लेफ्ट. नवीन बॅटर आकाश यांना आपण मैदानाचा आत पाहत आहोत. नाव आहेत 17 वरून आता जात आहेत 18 वरती 18. 18 धावा धावफलकावरती. शेवटचा एक बॉल आहे. पॉवर प्ले मोठं टार्गेट. बॅट स्विंग चांगला बट बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. सो ओव्हरऑल 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्ले एंड. धावा धावफलकावरती 18. विकेट पडली आहे 1. बॅटिंग करत असताना आपण संघ पाहत आहोत हर्ष 11 वडोलीसी. दोन ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्लेला कॅपिटलाइज खऱ्या अर्थानं करता आलं नाही कारण पहिलं षटक 11 धावांचं, सेकंड 7 धावांचं आलं आणि इक्वेशनचा विचार केला तर 18 बॉलमध्ये अजूनही या मॅचमध्ये जर आपण बघितलं तर 64 बनवायच्यात म्हणजे जवळपास 21 धावा तुम्हाला पर ओव्हर बनवायच्याच आहेत. 21.33. कपिल ऑन ट्रॅक केला मिड ऑनला. फिल्डर उपस्थित आहे. स्टॉप तर केलं त्यांनी एकाच हाताने. कपिल त्याचे ऍक्शन करून दाखवत होते. कपिल जास्त बोलत नाही पण त्याच्या टीममेट सोबत जर कदाचित तुम्ही मॅच संपल्यानंतर गेले तर कपिल कसा बोलतो, तो काय करतो हे तुम्हाला जरूर समजेल. फार विनोदी आहे. नावा धावफलकावरती 19. लेफ्ट आर्ममध्ये विकेट. खेचून मारण्याचा प्रयत्न रॉंग वन होता. पडलाय आणि बाहेर वळतोय बॉल. हे वैशिष्ट्य कपिल पाटीलचं राहिलंय. सिद्धूला आपण पाहायचो. सिद्धू सध्याच्या घडीला जर मात्र बॉलर्स अवेलेबल नसतील तर ते गोलंदाजी करतात, अन्यथा ते गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत नाही. अतुल, प्रणित, सर्वेश हे त्यांचं बॉलिंग युनिट आहे आणि
कपिल त्यामधला एक स्ट्रायकर बॉलर ज्याने पहिल्या षटकामध्ये 11 खर्च केला, तर या ओव्हरमध्ये दोन सलग तिसरा बॉल डॉट येत असताना आपण पाहतोय पडलाय आणि थेट जात असताना आकाशची बॅट फिरते, पण त्या अगोदर तुम्हाला पाहावं लागेल कपिल रिलीज पॉइंटला आल्यानंतर बॉल कशा पद्धतीने टाकत आहे त्याच्या रिस्टकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. तिथेच बोटं फिरवली जातात, तिथूनच बॉल येतोय आणि मागे जो यष्टीरक्षक आहे तो त्याचा गुरु आहे. फिरकी विद्यापीठाचा कुलगुरू यष्टांचा मागे उभा आहे सिद्धू, त्याचा विद्यार्थी. सध्या कपिल बॉलिंग करतो आणि मध्ये उभा आकाश. ऑन साइडला पुल करत असताना बॉल थेट आला आमच्या व्हीआयपी डायस वरती. षटकार. षटकारासोबत धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 25. अजूनही आपण पाहतोय 13 बॉलचा खेळ बाकी. पुढे आला आकाश. वन्स अगेन त्याच रिजन मध्ये बॉल चाललाय, मात्र ती गॅप आता इथे कव्हर करण्यात आले प्रियांशकडून आणि मिळत असताना बॅटिंग करणाऱ्या संघाला 2 धावा. ओव्हरऑल 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस 27, 1 विकेट, बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये धावा पाहिजेत 55 धावांची गरज. बारा बॉल आणि 55 धावांची गरज आहे. फिरकीचा विद्यापीठाविषयी मी जरूर बोलत होतो आणि या मैदानावरती देखील आकार क्रिकेट फाउंडेशन, हिमचंद्रजी काळन आणि आकाशजी सावळ यांच्याद्वारे आपल्याला जे पाहायला मिळते. लेदर बॉल क्रिकेटचं जर तुमच्या मुलांना प्रशिक्षण घ्यायचं असेल तर फार चांगली अकॅडमी आहे आकार फाउंडेशन, जिथे तुमच्या मुलांच्या क्रिकेटचं फाउंडेशन पक्क केलं जातं. क्रिकेटचे प्राथमिक धडे तुम्हाला शिकवले जातात. लॉफ्ट केलाय ऑन दी राईट्स, लॉंग ऑन द बॉल जरूर आहे. फील्डर त्या ठिकाणी कपिल आहेत, व्यवस्थित जज केलंय आणि येत असताना विकेट. सतीश जाधव दुसरा ओपनर पॅव्हलियन मध्ये. मोठ्या लक्षाला पाठलाग करत असताना मेंटली प्रेशर असतं. सुरुवात जर झाली नाही तर मात्र या धावा कशा बनतील. रिक्वायर्ड रन रेट वाढत गेलं, तिथून आक्रमण करण्याचा प्रयत्न येणाऱ्या प्रत्येक बॅटरने केला. सुरुवातीला विशाल, सतीश दोन्ही ओपनर्स पॅव्हलियनमध्ये आहेत आणि सध्याच्या घडीला आपण विचार केला तर मैदानाच्यात भानुदास पाटीलचं आगमन होत आहे. इक्वेशन थोडंसं महाग आहे. बॉल बाकी 11 आणि 11 बॉलमध्ये धावा पाहिजेत 55. मिस्टेक झाली लॉंग ऑन कडे, कपिल कडून थ्रो केला जाईल. धावा तोपर्यंत 2. लॉफ्ट केलं बॉलला, काऊ फेसलाय फिल्डर, चांगला प्रयत्न पण बॉल थेट आपण पाहतोय रक्षितजी गायकर यांचा कटआउटला हिट करत असताना. षटकार. षटकारासोबत धावसंख्या जरूर पुढे चालली आहे, मात्र थोडे उशिराने येत आहेत की काय. कमी गतीने आता बाउन्सर आलाय प्रणित कडून. टोटल सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 35. बॉल बाकी 8 आणि धावा पाहिजे त्या 47. 8 षटकार आले, मॅच बनेल. पूल इथे करायचं होता, मिड विकेटला चाललेला आहे अलॉंग दी कार्पेट. पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहा. सेकंडला चान्स घेतले भानुदासने. आकाश
मात्र ती धाव घेण्याचा प्रयत्न नव्हता. कव्हर थ्रो करत आला प्रणितला. धावा 2 आणि या षटकातील एक बॉल बाकी म्हणजे 7 बॉल आणि आता गरज आहे ती या मॅच मध्ये 45 रनची. गावदेवी गिरीजा माता जरूर बोली. तुषारदादा पाटील आपला डिसिजन खोलात होता. लॉफ्ट केलाय लॉंग ऑफला. फिल्डर नव्हता आणि त्या गॅप मधून बॉल 4 धावांकरिता आलाय चौकार. व्यू थोडासा ब्लॉक होते लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये. एक्झॅक्ट फिल्डर आम्हाला तिकडे काय करतोय फर्स्ट लुक मध्ये दिसत नाही, जेव्हा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतात. सो चौकार आलाय. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा 41 आहेत. बॉल बाकी आहेत 7 शेवटचे आणि 6 बॉल मध्ये अर्धा पल्ला आणि पार करायचा आहे. बनवायच्या 41. 24 बॉल मध्ये 41 बनला तर उर्वरित 6 बॉल मध्ये देखील 41 बनवायचे आहेत. पुढच्या दोन्ही संघांना विनंती, खोणी आणि जुळुंबोली तयार आपण. आहेत. लास्ट ओव्हर मध्ये आले सिद्धू. ऑन साइडला बॉल लॉफ्ट केला. लॉंगॉनला जरूर प्रोटेक्शन मागे. फॉर्मॅलिटीज आकाशलाही माहिती आहे मॅच सध्या तरी आपल्या बाजूने नाही. काय एक्सपेरिमेंट असेल भानुदास देखील तो स्ट्राईक घेत असताना करतोय. 5 बॉलचा खेळ फक्त बाकी. नेक्स्ट मॅचची देखील अपेक्षा सर्वच आता क्रीडा रसिकांना लागली आहे. गावदेवी गिरीजा माता क्रिकेट संघ जुळुंबोली आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश क्रिकेट संघ खोणीमध्ये 2 ताकदवान टीम्स नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 8 संघ आजही खेळत आहेत. कमी गती फिरवले बॉलला. स्पिनरच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी तुमच्याकडे योग्य तंत्र पाहिजे, टेम्परामेंट, संयम पाहिजे, कारण तुम्हाला पॉज घेऊन बॉलला पाहावं लागतं. ओहो फ्लिपर. .42 3 बॉलचा खेळ फक्त बाकी. वेगाने टाकला. इथेही जो बाउन्स पाहिजे होता तो बाउन्स भेटला नाही भानुदासला. येत असताना डॉट बॉल. 4ही मुंडे आता चित केलंय. 3 सलग डॉट आले. 2 बॉलचा खेळ बाकी. टॉस केलं होतं बॉलला. जेन्युअन लेग ब्रेक. स्लीपर, टॉप स्पिन, लेग ब्रेक. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत सिद्धूकडून या षटकामध्ये. शेवटचा एक बॉल. अंतर 39. पाहूयात आकाशच्या बॅटमधून किती धावांचा फटका येतोय आणि किती रनच्या फरकाने सामना जिंकते वाडेकर टीम. पूल तर केलाय जरूर. डीप मध्ये प्रियांशू आहे. एकही धाव नाही.